नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र शततारका आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो किस्तू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:17 ते 9:44 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:03 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:12 ते 12:39 आणि यमगंड काळ दुपारी 3:34 ते 5:01 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर युती योग करणार आहे. गुरुबरोबर केंद्र योग करणार आहे. हर्षलबरोबर लाभ योग करणार आहे आणि मंगळाबरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतला हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. प्रलंबित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मित्रपरिवाराकडून चांगली मदत तुम्हाला मिळू शकेल. याचप्रमाणे आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अतिरिक्त खर्च होऊ शकतील त्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. वेळातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल आणि द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. या संदर्भात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्याबद्दलचे काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. उत्तम संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या भविष्यात जाऊन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतील. आजच्या दिवशी तुम्ही कामाच्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. व्ययातल्या गुरुबरोबर केंद्र योग करेल आणि लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर आजच्या दिवशी काही तत्संबंधी उत्तम अनुभव तुम्हाला मिळू शकतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकेल. याचप्रमाणे नवीन कुठल्या कामाची सुरुवात करायची असेल तर आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्यासंदर्भातले काही त्रास अनपेक्षितपणे डोकं वर करू शकतील. कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे
सिंह रास. सिंह राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. आणि दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल आणि ती झपाट्याने पूर्णसुद्धा करून दाखवाल. काही चांगले लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. मात्र वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. आणि दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. मात्र त्याच संबंधी काही चांगले उत्तम ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. आणि अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण करू शकाल. कामाचा ओरख दांडगा राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. आणि अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या ज्या मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर थोडे वादविवाद होऊ शकतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकते. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असू शकाल. ट्रॅव्हलिंग जास्त होऊ शकेल. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना नीट विचार करणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या हा हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आणि षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी ते काही उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. आणि चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होतील किंवा मार्गी लागू शकतील. मात्र आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे.
द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल, तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, छोटी असली किंवा मोठी, अजिबात हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. थोडा बहुत स्ट्रेस, टेन्शन आजच्या दिवशी जाणवेल. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.